हा, तर तुम्ही आता ही विरगळ तुम्ही पूर्ण बघू शकता. ही ही जी विरगळ की 4 टप्प्यांची आहे. आता ह्या साईडच्या विरगळ ज्या आहेत त्या विरगळी 3 टप्प्याच्या आहेत. ही 3 टप्प्याची आणि ती पण 3 टप्प्याची आहे. पण आता हा जी मधली जी विरगळ आहे ती 4 टप्प्यांची आहे. तर जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की काही विरगळी 4 टप्प्यांच्या असतात, काही 5 टप्प्यांच्या असतात, काही 3 टप्प्यांच्या असतात. या विरगळीमध्ये टप्पे आणखी असू शकतात भरपूर. तर आता ह्या प्रसंगात आपण 4 टप्प्यांची विरगळीची आपण माहिती घेऊया. तर हा जो मनुष्य आहे तो शेतकरी असा भाव दाखवलेला आहे. म्हणजे युद्ध सज्जतेसाठी तयार असणं, युद्ध सज्जता थोडक्यात. म्हणजे हा इथं झोपलेली जी व्यक्ती आहे त्याच्या साईडला इथं तुम्ही बघू शकता की 2 जनावरं आहेत. तर ती जनावरे घोडा असू शकतात किंवा बैल असू शकतात. हं? आता ह्याची आपण माहिती पूर्ण देऊ शकत नाही, कारण आपल्याला इथं स्पष्टोक्ती त्याची होत नाहीये. कारण आपण जर बघितलं तर यात शिंग आहेत की कान आहेत आपण स्पष्ट सांगू शकत नाही. तर ह्या साईडला एक प्राणी आहे, ह्या साईडला एक प्राणी आहे आणि इथं मध्ये व्यक्ती झोपलेला आहे. तर आपण असं अशी स्पष्टता होती की तो शेतकरी आहे. आता हा जो पहिला प्रसंग झाला तो झाला युद्ध सज्जतेचा प्रसंग. आता दुसरा जो प्रसंग आहे तो दुसरा प्रसंग आहे प्रत्यक्ष युद्ध करताना. म्हणजे समोरून जे काय आपदा आली असेल किंवा शत्रू आले असतील, शत्रूंशी युद्ध करताना ते जे आपण इथं बघू शकता, इथं तो पुढे शत्रू दाखवले आणि इथं ती व्यक्ती युद्ध करत आहे. आता आपण मगाशी बघितलं तर प्रत्येक प्रसंगात किती अप्सरा दाखवल्यात, तर किती तो 2 अप्सरा दाखवल्यात आणि मध्ये तो वीर पुरुष दाखवलेला आहे. तर आपण इथं बघू शकता जेवढं मोठं कार्य असेल तेवढ्या त्याला नेण्यासाठी आलेल्या अप्सरा जास्त आहेत. तर ह्या 2 अप्सरा आहेत आणि ह्या 2 अप्सरा आहेत आणि हा मध्ये तो वीर पुरुष आहे. तर त्याला आपण ह्या विरगळीमध्ये आपण स्पष्ट बघू शकता त्यांचे ओठ, त्यांचं नाक, त्यांचे डोळे, हे जे आहे ती म्हणजे ही विरगळ अजून तरी शाबूत आहे. ही जास्तीत आपण म्हणू शकत नाही, पण ही विरगळ गावकऱ्यांनी चांगल्या प्रकारे सांभाळल्यामुळे हिचं आपण बघू शकतो की ही वेगळी तरी सध्या चांगल्या अवस्थेत आहे. तर इथं हा प्रसंग आहे की ते स्वर्ग त्याला घेऊन चालले आहेत आणि आता वरती आपण बघू शकता तर या ठिकाणी शिवलिंग आहे. आता शिवलिंगला आधार आहे. आधार आहे म्हणजे कसं, हे शिवलिंग उच्च प्रतीचं दिसतं शिवलिंग. कशामुळं? कारण ह्याच्या खाली दुसरं एक खाली याच्या अजून एक एक असा भरीवसा भाग आहे ज्याच्यावरती आणि ह्या हातामध्ये घडा आहे. घडा म्हणजे हा वीर पुरुष आहे, तो ह्याच्या हातामध्ये घडा आहे, तो शिवलिंगाला पाणी घालत आहे आणि ह्या साईडला ह्या साईडला अप्सरा बसलेला आहे, ती अप्सरा इथं शिवलिंगाला वारं घालत आहे. तर तुम्ही हा प्रसंग बघू शकता.